महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। मनपा प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीजी कंस्ट्रक्शन प्लांट बंद करण्याची मागणी। नाशिक शहरातील गंगापूर रोड प्रभाग क्रमांक 8 मधील सर्वे नंबर 53 या भागात वाढत्या प्रदूषणाने नागरिकांचा श्वास अक्षरशः कोंडला आहे। विशेषतः निवासी भागांमध्ये सुरू असलेल्या श्रीजी कंस्ट्रक्शन प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मधील सर्वे क्रमांक 53 या भागात परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली असून आता नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे। मनपा आयुक्त आणि संबंधित विभागांना पत्र पाठवत श्रीजी कंस्ट्रक्शन प्लांटसाठी कडक नियमावली तयार होत नाही तोपर्यंत हा प्लांट बंद करण्याची मागणी केली आहे। वेळोवेळी या गोष्टीकडे प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांनी अधिकाऱ्यांना तक्रार केली, मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे संबंधित ठिकाणी जाऊन प्लांट अधिकाऱ्यांनी जाब विचारत नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी लक्ष वेधलं आहे। नमस्कार। आज बेंडकोळी नगरमध्ये सर्वे नंबर 53मध्ये जो प्लॅन चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या बाबतीमध्ये, हा सर्व जनतेला, हा सर्व बेंडकोळी नगर परिवाराला हवत आहे। कारण आम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये याची व्हिजिट दिली होती। ज्या लोकांना टॉयलेटची सोय नाही आणि कुठलीच सोय न करत असताना जे पुण्याच्या परमिशननुसार चाललं आहे आणि याचा कोणाचा हात आहे या लोकांच्या माथ्यावर, हे काही आम्हाला कळत नाही। ज्यावेळेस आम्ही टाउन प्लॅनला सुद्धा संजय जाधव साहेब असतील, राजेशजी पालवी साहेब असतील, भांबरे साहेब असतील, यांना मी 3 वेळा त्यांना कल्पना देऊन सुद्धा ज्या लोकांचं त्याचं व्हिजिट पण झालेलं नाही आहे आणि त्यांनी सांगतात की आम्ही त्यांच्याशी बोलतोय, सांगतो, हीच भाषा त्यांच्या आतपर्यंत आली आहे। आणि गेल्या आता 2 तारखेला प्रभाग सभापतीच्या कॅबिनला आमची प्रभागाची मिटिंग झाली, त्यासाठी मी हा उपस्थित मुद्दा केला। त्यावेळेस पालिसाला आम्हाला हेच उत्तर दिलं की मी त्यांना भेटून घेतो आणि प्लॅनच्या विषयी बोलतोय, आता जेणेकरून माझं 200 माणसांचं कुटुंब माझं आहे, त्यांचा जीव आता सध्या धोक्यात आलेला आहे। पण बाकीचे नागरिकसुद्धा आमच्यापर्यंत तक्रारी करतात ते, पण ते फोनवर बोलतात ते लेखी स्वरूपात त्याच्यावर मागितलं आहे की कारण ज्याच्या घरामध्ये छोटे बाळं आहेत, वयस्कर माणसं आमच्या घरामध्ये, काही आमच्या घरात काही माणसांच्या बायपास झालेले, काही अपंगासारखे आमच्या घरातले माणसं बसलेले, या धुळीच्या त्रासामुळे ते कुठं जाऊ शकत नाही आणि येऊ शकत नाही, ते घरात बसलेले। आणि आता आम्ही जे सौर ऊर्जेचे प्लॅन्ट जे केले घरामध्ये, सोलर केले, ते सुद्धा आमचे बंद पडले। आम्ही 3-3 लाख रुपये खर्च करून आमच्या सोयीसाठी केले, पण याचा आम्हाला फायदा होत नाही आहे। आणि कारण यांची कमाई त्यांनी चालू ठेवली, पण नुकसान सर्व आमच्या बेंडकोळी परिवारचं आहे आणि बेंडकोळी नगरचं होत आहे। पण याच्या कारवाई होणं हे खूप महत्त्वाचं आहे। मी तर ते याचं परमिशन कोणी दिलं आहे, या आजवर कारवाई झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। संबंधित कंपनीला आपण सांगितलं की तुम्ही डस्ट कलेक्टर जे मागवलं आहे ते त्याची जोडणी करून जेणेकरून की रहिवाशांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात यावी, असं आम्ही पण संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना निर्देश दिले आहेत। एनओसी घेतलंय का आजूबाजूच्या लोकांची? हो आहे सर, सगळी कागदपत्र आपल्याकडे स्थानिकांची नागरिकांची स्थानिकांच्या बाबतीत मी ऑफिसची एकदा विचारणा करून घेतो, त्याची मला एवढी माहिती नाही। कारण मग तुम्ही आतापर्यंत तुमचं काम चालू, मी माहिती का बरं विचारली नाही त्यांना? लोकांना जो त्रास होतो तुम्ही जाऊन बघितलं का त्यांच्या तिथे काय त्रास होतो त्यांना? सर आम्ही प्रत्येकाच्या एकदा काय इश्यू आहे ते आम्ही एकदा मॅडमशी बोलून आणि एकदा व्हिजिट करून घेतो आणि काय असेल नुकसान झालेलं असेल तर त्याची साफसफाई करून मी माझ्या माणसांकडून ती साफसफाई करून त्याचं काही मेंटेनन्स आला असेल तर ते पण एक संबंधित एजन्सीला लावून ती क्लिक मी करून घेतो।